लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येऊ. भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे. भाऊबीजेची ओवाळणी आता 2100 रुपये सर्वांना मिळणार आहे. बातमी काय सांगते, एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला पाहिजे. भाऊबीजेची ओवाळणी 2100 रुपये आपल्या सर्वांना म्हणजेच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यासोबतच मात्र 2100 रुपयासोबतच आपल्याला ह्या हप्त्याचं बोनससुद्धा भेटणार आहे. जे काही आपल्याला भेटणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. सोबतच ई-KYC यावर मोठा निर्णय झालेला आहे. ई-KYC बद्दलची जी काही माहिती आहे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा, सकाळीच बातमी आली, राज्यातील महिलांसाठी एक मोठी अपडेट. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्यात 1500 ऐवजी 2100 सन्मान निधी मिळण्याची शक्यता आहे. आणि याबद्दल जे ठोस पुरावा होता तो एकनाथ शिंदेला विचारण्यात आलेला आहे. आता काय आहे हे प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे. राज्यातील महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 21 ते 65 वर्षे वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळते म्हणजेच केली जाते. बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्यात 1500 ऐवजी 2100 रुपये सन्मान निधी मिळण्याची शक्यता आहे. किती? 1500 ऐवजी 2100 रुपये. आणि याचा दुजोरा कोणी दिला तर एकनाथ शिंदे साहेबांनी. हे पण मी तुम्हाला सांगतो. आज सकाळी जे आहे एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस मीडिया विचारत होती की साहेब भाऊबीजेची लाडक्या बहिणींना गिफ्ट आहे का, यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की नक्कीच भाऊबीजेची लाडक्या बहिणींना मोठी गिफ्ट जे आहे आम्ही देणार आहेत. बघा, राज्यातील महिलांसाठी एक मोठा अपडेट आहे की 1500 ऐवजी आता 2100 रुपये जे आहे सन्मान निधी मिळण्याची शक्यता. या बदलाची अधिकृत माहिती जरी नसली तरी नरहरी झिरवळ म्हणजेच मंत्री आहेत यांनी यावर सकारात्मक संकेत दिले आहेत. नरहरी झिरवळ हे जे आहेत मंत्री आहेत आणि यांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. 21 ते 65 वर्ष वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. मात्र आजच बातमी आली आहे की ई-KYC सध्या सरकारने थांबवलेली आहे, कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये लाडक्या बहिणीचा रोष जे आहे सरकारला ओढून घ्यायचा नसल्या कारणाने सध्याच ई-KYC प्रक्रिया पूर्णपणे थांबवली आहे, जेणेकरून सरकारने लाडक्या बहिणीची होणारी परेशानी फरफट वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ई-KYC प्रक्रिया थांबवल्यामुळे आता सध्या सरकारने यावर कोणतीही पावले दखल घेत उचलायचं नाही असं ठरवलं आहे. मात्र ई-KYC प्रक्रिया थांबली ही आपल्यासाठी आनंदाची जरी बाब असली तरी सरकार हीच प्रक्रिया परत एकदा कधी सुरू करेल, इलेक्शन झाल्यावर करेल का आत्ता करेल हे मात्र बघावं लागेल. कारण सरकार आहे. सध्या प्रक्रिया जरी थांबवली तरी नंतरच्या काळात मात्र ती राबवू शकते. आता सन्मान निधी वाढण्याची शक्यता बघा, नरहरी झिरवळ यांनी म्हटले की सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे दिवाळी आहे आणि दिवाळीला भाऊबीजेला लाडक्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावं लागते. बहिणींना 2100 रुपये हप्ता मिळण्याची प्रतीक्षा सुद्धा आहे. आता बघा, कर्ज पुरवठा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत कर्ज जे आहे वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि यातच जे आहे मुंबईच्या शाखेनं 57 महिलांना 1-1 लाख प्रति कर्ज दिलं आणि याचा धनादेश जे आहे आदितीताई तटकरे यांनी स्वतः दिला आहे. तिथे जे आहे तर त्या बँकेचे संचालक जे कोणी असतील प्रवीण दरेकर सुद्धा उपस्थित होते. यानंतर मात्र लाडक्या बहिणीसाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे असंच दिसत आहे, कारण सध्या मुंबईची इलेक्शनसुद्धा सरकारसाठी महत्त्वाची ठरत आहे. मग यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना सकाळी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आज
की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालूच राहणार. या योजनेत कोणी खोडा आणू शकत नाही, या योजनेत कोणी बाधा आणू शकत नाही. आम्ही लाडक्या बहिणींचे लाडकेच भाऊ आहोत. मग एका पत्रकाराने प्रश्न विचारला की लाडक्या बहिणीला मात्र आता काय गिफ्ट आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीला भाऊबीजेचं गिफ्ट नक्कीच आहे. लाडक्या बहिणीला भाऊबीजेचं गिफ्ट भेटणार आहे. यानंतर मात्र या गिफ्टमुळे मात्र सरकार जे आहे आता लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसून येतं. आता बघा, साईटवर लाडक्या बहिणीला KYC कशी करायची होती, तर मात्र सध्या जरी बंद असेल तरी मात्र साईटवर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर जायचं, लॉग इन KYC क्लिक करायचं, आधार व कॅप्चा कोड भरायचा, OTP प्राप्त सदर करून घ्यायचा, पती व वडिलांचा आधार क्रमांक नोंदणी क्रमांक सबमिट करायचा. या योजनेसाठी महिलांना फायदेशीर असून पुढील काळात आणखीन काही लाभकरी जे आहे तो होऊ शकतात. कारण कसं आहे, आज जरी KYC बंद असेल तरी उद्या ही चालूच होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला हे लक्षात पाहिजे. मात्र एक गोष्ट न जे आहे सर्वांना आनंद भेटत आहे की सरकार जे आहे बोनस 2100 रुपये द्यायच्या तयारीत आहे. भाऊबीजेला जे आहे ओवाळणी म्हणून 2100 रुपये द्यायच्या तयारीत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणीला याचा फायदा झाला पाहिजे. आणि याचा दुजोरा एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी सकाळी दिल्यामुळे जे आहे आता सगळ्या लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी जी आहे भेटू शकते असा विश्वास पटला आहे. बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. KYC विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रातील पात्र महिलांना सरसकट याचा लाभ देण्यात आला. दरम्यान निवडणुकीनंतर पात्र अपात्र फेऱ्या, लाभार्थ्यांची संख्या कमी करणे, या इतर जे आहेत योजनेमध्ये चुकीच्या महिलांना कात्री बसली. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली आणि नाराजी पसरली सुद्धा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर KYC संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. लाभार्थ्यांची संख्या कशी होती जी होत गेली त्याच्यामुळे सरकारला वाटलं की आपल्याला याचा काही तोटा बसू शकतो. म्हणून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरातून 2,56,00,000 जे आहेत फॉर्म पोहोचले. पण 6 महिन्याच्या कालावधीत निकषांची कसून तपासणी करून लाभार्थ्याची संख्या जी आहे कमी झाली आहे. 45 लाख महिलांचा लाभ जे आहे कट झाला आहे. आता KYC द्वारे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न सुद्धा 2 लाख तपासणार आणि 70,000हून अधिक महिला अपात्र यामुळे ठरू शकतात. वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या महिला ज्या आहे अपात्र ठरू शकतात. म्हणून आता सरकारला लक्षात आलेलं आहे की काही कठोर नियम जे आहेत लाडक्या बहिणीला जे आहे लाभापासून वंचित करू शकतात. आणि त्यामुळे जे आहे सरकारला आता लक्षात आलेलं आहे की सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयाची जी निधी आहे लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केला. आणि जरी बुधवारी जारी शासन निर्णय योजना एकूण 3960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी हा निर्णय विभागीय योजनांचा भवितव्य धोक्यात टाकतो असं सामाजिक न्याय KYC प्रक्रिया स्थगित करण्यामुळे वाटतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे 2100 रुपये आता भाऊबीजेचं दिवाळी गिफ्ट कधी भेटेल या प्रतीक्षेत सर्व महिला असताना मात्र KYCचं बोनस सुद्धा त्यांना एक नवीनच आशा देतं आणि त्यांच्या डोक्याचा ताण वाचवतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.